मित्रांनो बघू शकता महालक्ष्मी मंदिर. लक्ष्मी मंदिरच्या पायथ्याजवळ श्रीराम पायथ्याजवळ प्राचीन श्री सिद्धेश्वर. मित्रांनो गेमिंग एरिया पूर्ण गेम इकडनं आपण एक्झिट करून मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज मंडे ब्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे. आज आपण अचानक बाहेर निघालो आहे. मित्रांनी प्लॅन वगैरे बनवला आता. तर ते बोलले चला जाऊया. तर बोललो अचानक बाहेर निघालो आम्ही सर्वजण स्टेशनला वगैरे भेटतील. तर आता चला जाऊया, बघूया कुठे जात. मित्रांनो विरार स्टेशनला आलेलो आहेत. गाडी पार्क केली. आता मित्रमंडळी आले असतील त्यांना भेटूया. चला स्टेशनला आलेलो आहोत. त्यासोबत जयकांत योगादा आहे आणि रत्तू. गर्मी आहे बहुत गर्मी पाणी. मित्रांनो आता आम्ही ट्रेन पकडली आहे विरारवरून. तर चला जाऊया. रतुबाई. तर मित्रांनो आता मुंबई सेंट्रलला रेल्वे स्टेशनला आम्ही आलेलो आहोत. आता इकडनं वेस्टवरून बस किंवा जे मेट्रो टॅक्सी वगैरे आपण पकडून डायरेक्ट महालक्ष्मी मंदिरला जाऊया. तर चला जाऊया मुंबई सेंट्रल. मित्रांनो आता इकडनं टॅक्सी पकडले. आता महालक्ष्मी मंदिरला आपण पोहोचूया. चला जाऊया. इथून उतरलो. इकडेच स्वामीनारायण मंदिर आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत महालक्ष्मीला. तर इकडे जाऊया, दर्शन वगैरे घेऊया आणि मग बघूया टाईम असेल तर आपण दुसरीकडे जाऊया. महालक्ष्मीमध्ये जाताना तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारचे शॉप बघायला भेटतील. विविध प्रकारचे मंदिर वगैरे पण आहेत. तुम्हाला बघायला भेटेलच या ब्लॉगमध्ये. पूर्ण प्रकारचे हार वगैरे थाली तुम्हाला भेटेल. बघू शकता तुम्ही. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे इकडे तुम्ही शूज वगैरे काढून जाऊ शकता. शूज वगैरे काढून बघू शकता तुम्ही महालक्ष्मीचं मंदिर. इकडनं आपल्या वरती जायचं आहे. मित्रांनो बघू शकता महालक्ष्मी मंदिर. तर चला जाऊया आपण पण. लेडीजला आणि जेंट्स दोन्ही वेगवेगळे आहेत रांगा. रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. महालक्ष्मी मंदिर गेला. आता निघालोय. लक्ष्मी मंदिरच्या पायथ्याजवळ श्रीराम आणि हनुमानाचं मंदिर आहे. इकडे त्याजवळ प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. तसेच विविध प्रकारचे शॉप तुम्हाला बघायला भेटतील. मिठाई प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन. महालक्ष्मी मंदिरच्याच बॅक साईडला श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. स्वामीनारायणचं मंदिर आहे. बघू शकतो तुम्ही. आता इकडनं प्रवेश वगैरे करूया आपण. मित्रांनो आपण स्वामीनारायण मंदिरमध्ये आहोत. बघू शकता तुम्ही. खूप प्रसन्न वाटतं इकडे आलं. तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसेलच. श्रीराम हनुमान शंकर पार्वती आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर मित्रांनो आपण महालक्ष्मी मंदिरला जाऊन आलो. त्याच्याचबरोबर आपण आवारात असलेले स्वामीनारायण मंदिरमध्ये गेलेलो. खूप भारी वाटलं. खूप भारी होतं. आता इकडनं आपण जाणार आहोत लोअर परेलला. एका मॉलमध्ये जाणार आहोत. बघूया आता तिकडे मॉलमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर चला जाऊया. मित्रांनो आता मुंबई सेंटर आम्ही रेल्वे स्टेशनला आहोत. तर आपल्याला भेटला आहे रमेश. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लोअर परेलला वेस्ट साईडला. आपण आता जाणार आहोत मॉलमध्ये.
तर मॉलमध्ये तुम्हाला नवीन जे काय बघायला भेटेल ते आपण बघूया. आता काय काय बघायला भेटेलच तुम्हाला. चला जाऊया. उसाचा ज्यूस, या मॉलमध्ये मोठे मोठे कार्यक्रम वगैरे ऑर्केस्ट्रा ऑर्गनायझर केले जातात. तर आपल्याला पण या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बघूया आता. इकडनं आपण एक्झिट करून इकडे सेकंड मॉल आहे या साईडला. तर आपण चला जाऊया इकडे. फोटोशूट करण्यासाठी पण पॉईंट्स वगैरे आहेत. फोटोशूट वगैरे करू शकता ह्या साईडला. बटरफ्लाय, हा इकडचं स्नॅप काढू शकतो. बटरफ्लाय. मित्रांनो आपण आलेलो आहोत फिनिक्स मॉलला. तर बघूया, बघू शकता तुम्ही खूप काय आहे इकडे. गेमिंग एरिया पूर्ण, गेमिंग झोन. लोकल ट्रेनचं बनवलं आहे बघू शकतो. बटरफ्लाय, फुलपाखरू. मच्छी वगैरे आहे. मॉलमधून आम्ही बाहेर वगैरे आलो. शो वगैरे आज नाही आहे, शो नाही भेटला बघायला. तर आता इकडनं आपण मुंबई सेंटर नाही परेलला आपण आता स्टेशनला जाणार आहोत. तिकडनं आपण डायरेक्ट ट्रेन पकडून घरी जाऊ. मुंबादेवी फेमस वडापाव. मित्रांनो आता निघालो आहे, ट्रेनमध्ये आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. काय